विद्यार्थी मित्रांनो, वेलकम. 10वीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 10वीच्या वार्षिक परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी याचं टेक्निक मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीच्या या वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला किती गुण मिळवायचे आहे याचं ध्येय किंवा टार्गेट हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलेलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने 10वीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला किती गुण मिळवायचे आहेत याचं जर टार्गेट ठरवलं, याचं जर ध्येय ठरवलं, आपल्याला निश्चित किती गुण पाहिजे याचा जर संकल्प केला तर त्याने जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क्स नक्की मिळतात असा आमचा अनुभव आहे. गेल्या 10 वर्षांपासून नाशिकमधल्या अनेक शाळांमधून मी वेलकम 10वी हा कार्यक्रम घेतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टार्गेट ठरवलं आहे, ध्येय ठरवलेलं आहे, त्या शेकडो विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय टार्गेट पूर्ण केलेलं आहे. त्यांनी जेवढे मार्क त्यांना पाहिजे असं ठरवलं होतं तेवढे मार्क त्यांना निश्चित मिळालेले आहेत. तुम्ही देखील जर तुम्हाला किती मार्क मिळवायचे हे अजून ठरवलेलं नसेल तर आजच ते मनाशी पक्कं करा. मला 70% मार्क पाहिजे, 80% मार्क पाहिजे, 85% पाहिजे, 90, 91, 92, 95, 96, 97, 98, इवन 100% मार्क देखील विद्यार्थी मिळवू शकतात. तुम्हाला किती मार्क पाहिजे हे तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही अतिशय अयोग्य पद्धतीने अभ्यास करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे ध्येय आहे, आपलं हे जे टार्गेट आहे, हे जर तुम्ही एकदा मनाशी पक्कं केलं आणि मनाला ते जर पुन्हा पुन्हा सांगितलं की मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळवायचे आहे, 98% मार्क मिळवायचे आहे, तर हळूहळू ही गोष्ट आपल्या मनाला पटते आणि ज्या क्षणी तुमच्या अंतर्मनापर्यंत ही गोष्ट जाते त्यावेळेस तुमचं अंतर्मनच तुम्हाला सर्व प्रकारची मदत करतं. कशा पद्धतीने अभ्यास करायचा, त्यासाठी कोणत्या शिक्षकांना भेटायचं, कोणत्या मित्रांची किंवा मैत्रिणीची मदत घ्यायची, कोणती पुस्तकं वाचायची, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं मनच तुम्हाला बरोबर सजेस्ट करत असतं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला आपण जेवढे ठरवलेले आहेत तेवढे गुण निश्चित मिळतात. सर्वप्रथम एकदा आपलं लक्ष ठरवलं की ते कमीत कमी 21 दिवस आपल्या मनामध्ये बिंबवण्यासाठी किंवा आपल्या अंतर्मनापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 21 दिवस प्रयत्न करावे लागतात. अगदी सकाळी उठल्यापासून तुम्ही मनाशी मोठ्याने म्हणा, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहेत असं वर्तमान काळात म्हणा. एकदा, दोनदा, तीनदा, 10 वेळा कमीत कमी जोरात ज्या क्षणी तुम्ही उठाल त्या क्षणी उठल्याबरोबर पहिले वाक्य म्हणा, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहे. मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहे. त्याचप्रमाणे तुमचा हा संकल्प तुम्ही एका कागदावर व्यवस्थित लिहा. मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क्स मिळालेले आहेत. आणि या कागदाचा 4 ते 5 झेरॉक्स काढा. या झेरॉक्सपैकी एक प्रत ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करतात त्या ठिकाणी लावा. दुसरी तुमच्या घरातल्या आरशाजवळ लावा. तिसरी तुमच्या घरातून बाहेर जाताना जो दरवाजा आहे त्याच्याजवळ लावा. चौथी तुम्ही ज्यावेळेस बाहेरून आतमध्ये येतात तेव्हा ज्या ठिकाणी पहिली तुमची नजर जाते त्या ठिकाणी लावा. त्याचप्रमाणे तुमच्या वही आणि पुस्तकांच्या कव्हरवर देखील मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क्स मिळालेले आहे, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% गुण मिळालेले आहेत हे लिहा. मोठ्या अक्षरात लिहा, ठळक अक्षरात लिहा. कोणी काही म्हटलं तरी त्याला लाजू नका, घाबरू नका. आपल्या घरात मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवा, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% गुण मिळालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अधिक गुण मिळवणे, 95%, 98% गुण मिळवणे हे वावगं नाही, हे खराब नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. ही सगळ्या जगाला आनंदाने, अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे मुळीच वावगं नाही. त्यासाठी लाजू नका, कोणाचीही त्याबाबत पर्वा करू नका. तुमच्या मनाला पटलं ना तुम्ही निश्चित म्हणा. मग तुम्हाला ज्या ज्या वेळी तुम्हाला वेळ मिळेल
त्या प्रत्येक वेळी तुम्ही मनाशी मोठ्याने म्हणा, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% गुण मिळालेले आहे. तुमच्या मित्रांना, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगून ठेवा, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% गुण मिळाले आहे. जर तुम्हाला कोणी उपहासाने म्हटले, हा बघा हा विद्यार्थी किंवा ही बघा विद्यार्थिनी, याला 10वीच्या परीक्षेत 95% गुण मिळाले आहे, त्याला रागवू नका. उलट त्याने आपलं ध्येय, आपलं टार्गेट याची आठवण करून दिली, त्याच्याबद्दल त्याचे आभार माना. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नावं ठेवणारे लोकच आपल्याला पुढे जाण्यास मदत करत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे सतत म्हणा. त्याचप्रमाणे रात्री झोपताना ज्यावेळेस तुम्ही झोपाल सगळा अभ्यास वगैरे करून, त्यावेळेस झोपल्यानंतर आपल्या मनापुढे तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% गुण मिळालेले आहेत, तुमचा सत्कार केला जातो आहे, तुमचे ही बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली आहे, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुणे तुमचं कौतुक करीत आहेत, तुमचे आईवडील तुम्हाला पेढा भरवत आहेत, तुमच्यासाठी बुके आणलेले आहेत, सगळं जग तुमचं कौतुक करत आहे. टी व्हीवर देखील बातमी आलेली आहे की या विद्यार्थ्याने 95% मार्क मिळवलेले आहेत. अशा प्रकारचं जे स्वप्न आहे ते तुमच्या मनातल्या स्क्रीनवर मोठ्या याच्यात बघा. ते हे स्वप्न पाहतच झोपा. हे स्वप्न पाहणं अजिबात वाईट नाही, अजिबात वावगं नाही, हे नैसर्गिक आहे. तुम्ही झोपण्यापूर्वी जो विचार करता तेच तुमच्या स्वप्नात येतं. आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठतात त्यावेळेस पहिला विचार तुमच्या मनात येईल की 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला 95% मार्क्स मिळालेले आहेत. हा विचार पहिले 21 दिवस विदाऊट फेल, कुठलाही एकही मिनिट वाया न जाऊ देता आजपासून जर तुम्ही अंमलात आणला तरी तुमच्या अंतर्मनापर्यंत जाईल. आणि एकदा की तो तुमच्या अंतर्मनात गेला, तुम्हाला मनापासून खात्री वाटू लागली की 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 95% मार्क नक्की मिळतील, नक्की मिळतील, नक्की मिळतील, तर तुमचं मन एवढं सक्षम आहे, तुमचं मन एवढं शक्तिशाली आहे, तुमचं मन एवढं भक्कम आहे की तेवढे मार्क तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मात्र विदाऊट फेल, एकही गॅप न घेता, कुणालाही न लाजता तुमच्याच मनाला तुम्ही सांगा की 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 95% मार्क मिळालेले आहे, 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 95% मार्क मिळालेले आहे. सगळ्या जगाला ओरडून सांगा, 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 95% मार्क मिळालेले आहे. जी गोष्ट परीक्षा झाल्यानंतर वर्षभराने होणार आहे, त्या गोष्टीचं स्वप्न तुम्ही जर आज पाहायला शिकले तर 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95-98% मार्क मिळणं मुळीच अवघड नाही. हजारो लाखो विद्यार्थ्यांना मिळतात, तुम्हाला देखील एवढे मार्क निश्चित मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, मात्र संकल्प करणं, आपल्या मनाला सांगणं, आपल्या मनाला पटवून देणं हे तुमचं काम आहे, जे तुम्ही आजपासून सुरू करा. 21 दिवसात ते काम निश्चित पूर्ण होईल आणि तुम्ही जेवढे मार्क ठरवले असतील तेवढे मार्क तुम्हाला 100% मिळतील.